नमस्कार, दुपारचे 12 वाजता आहेत. न्यूजरूम बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आतापर्यंतच्या राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. सुरुवात करूयात हेडलाईन्स. नाशिकच्या दिंडोरीतून अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला सुरुवात. राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची आजपासून जनसन्मान यात्रा. राहुल गांधी 20 ऑगस्टला महाराष्ट्र दौऱ्यावर. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा. राज्यातल्या काँग्रेसच्या तयारीचा देखील घेणार आढावा. कांदा बटाटा दरवाढी विरोधात संसद भवनाबाहेर इंडिया आघाडीच्या खासदारांचं आंदोलन. गळ्यात कांद्याच्या माळा घालत सरकारचा निषेध. रॅलीमध्ये भाजपच्या लोकांना दगडफेक करायला लावायची. फडणवीसांच्या काही आमदारांना रॅलीत गोंधळ घालायचा. मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का. डीपी सावंतांनी काँग्रेसकडे मागितली उमेदवारी. मिनल खतगावकरांचा देखील बंडाचा इशारा. अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय पुन्हा काँग्रेसच्या गळाला. चव्हाणांसोबत गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेण्यावरून काँग्रेसमध्ये वाद. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळून स्वप्नील कुसाळे ह्या मायदेशी दाखल. पुणे विमानतळावर स्वप्नील कुसाळेचं जल्लोषात स्वागत. आता बुलेटिनची सुरुवात आपण एका चांगल्या बातमीने करूयात. कोकणवासियांसाठी ही खुशखबर आहे. 24 ऑगस्ट पासून चिपी ते पुणे ही विमान सेवा सुरू होणार आहे. गणेशोत्सवापूर्वीच कोकणवासियांसाठी ही आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्गातून आता पुण्याला विमानाने जाणं शक्य होणार आहे. गणपतीपूर्वी चिपी ते पुणे विमानसेवा 24 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. फ्लाय 91 कंपनीतर्फे 24 ऑगस्ट पासून विमानसेवा सुरू केली जाणार आहे. शनिवारी आणि रविवारी सिंधुदुर्गातल्या चिपी ते पुणे आणि पुणे ते चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. या फ्लाय 91 कंपनीतर्फे आठवड्यातले 2 दिवस विमानसेवेसाठी पुणे विमानतळ इथे स्लॉट उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे कोकणवासियांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी असंच म्हणावं लागेल, कारण गणपतीपूर्वी चिपी ते पुणे ही विमानसेवा सुरू केली जाणार आहे. 24 ऑगस्ट पासून ही विमानसेवा सुरू होईल. त्यामुळे शनिवार आणि रविवार पुणे ते चिपी आणि चिपी ते पुणे ही विमानसेवा आता उपलब्ध असणार आहे. आता बातमी अशोक चव्हाण यांच्या संदर्भातली आहे. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळते, कारण ते भाजपमध्ये गेल्यानंतर अनेक समीकरणं बदलली आणि या बदललेल्या समीकरणामुळे त्यांना मोठा धक्का बसलेला आहे, कारण त्यांचे निकटवर्ती आता त्यांची साथ सोडू लागले. चव्हाणांचे जवळचे मित्र डीपी सावंत यांनी नांदेड उत्तरमधून काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. शिवाय भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्यासोबत गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर आणि अनेकांनी त्यांची आता साथ सोडताना पाहायला मिळतात. अशोक चव्हाण यांचे भाऊजी भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सून मिनल खतगावकर यांनीही आता बंडाचा इशारा दिला. पक्षादेश म्हणून 2दा माघार घ्यावी लागल्यानं आता संधी न दिल्यास अपक्ष लढण्याचा इशारा त्यांनी दिला. शिवाय भाजपात प्रवेश केल्यानंतर चव्हाण यांच्यासोबत गेलेले माजी महापौर जयश्री पावडे, माजी उपमहापौर सतीश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर शिंदे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी आणि नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता एक एक जण त्यांच्यापासून दूर होतात. त्यामुळे अशोक चव्हाणांची चिंता वाढल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आता नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्क्यावर धक्के बसताना पाहायला मिळतात, कारण डीपी सावंत यांनी आता काँग्रेसकडून उमेदवारी मागितल्याचं पाहायला मिळतंय. तर मिनल खतगावकर यांनी सुद्धा आता बंडाचा इशारा दिल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे अशोक चव्हाण यांना हा मोठा धक्का मानला जातो. आता या सगळ्यावर अशोक चव्हाण नेमकी काय भूमिका घेतात हे सगळंच पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले अनेक जण आता काँग्रेसच्या गळाला लागत असल्याचं पाहायला मिळतं. माजी महापौर, उपमहापौर आणि जिल्हा परिषद सदस्य यांनी अशोक चव्हाणांची साथ सोडल्याचं पाहायला मिळतं. डीपी सावंत यांनी आता काँग्रेसकडे उमेदवारी मागितलेली आहे. तर खतगावकर यांनी सुद्धा आता बंडाचा इशारा दिल्याचं पाहायला मिळतं. अशोक चव्हाणांना हा धक्का असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे अशोक चव्हाण आता पुढे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे.
DP सावंत यांनी सुद्धा आता काँग्रेसकडे उमेदवारीची मागणी केल्याचं पाहायला मिळतंय, तर तिकडे खतगावकर यांनी सुद्धा बंडाचा इशारा दिला। त्यामुळे अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये धक्क्यावर धक्के बसत असल्याचं पाहायला मिळतंय। माजी महापौर, उपमहापौर आणि जिल्हा परिषद यांनी सुद्धा आता अशोक चव्हाण यांची साथ सोडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेलेले एक जण आता काँग्रेसच्या गळाला लागतायत की काय असंच म्हणावं लागेल। मीनल खतगावकर यांनी सुद्धा आता बंडाचा इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय, तर अशोक चव्हाण यांचे चांगले मित्र असलेले DP सावंत हे सुद्धा काँग्रेसच्या गळाला लागल्याचं पाहायला मिळतंय, कारण DP सावंत यांनी आता काँग्रेसकडून उमेदवारी मागितली। 2 वेळा निवडणुकीमध्ये आम्हाला माघार घ्यावी लागली। 2019 मध्ये पक्षादेश आम्ही मान्य केला, 2024च्या लोकसभेमध्ये आम्ही पक्षादेश मान्य केला, परंतु आता पक्षाकडून जर संधी मिळाली नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याची ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि ती मला मान्य आहे। मी नांदेड नॉर्थ मधून 2 वेळा आमदार राहिलेलो आहे। गेल्या वेळेला थोड्या मताने पडलो होतो आणि मी परत नांदेड नॉर्थ म्हणूनच काँग्रेस पक्षाकडे मागणी केलेली आहे। आता पक्ष जे निर्णय घेईल ते आम्हाला मान्य राहील। तर पुढची बातमी सुद्धा नांदेडमधूनच आहे। नांदेडमध्ये काँग्रेसची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं, कारण अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक जण भाजपात गेले होते, ते पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत, मात्र त्यांना घ्यायचं की नाही याच्यावरून वाद रंगल्याचं पाहायला मिळालं। बैठकीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुणालाही पक्षात प्रवेश देऊ नये असा सूर काही पदाधिकाऱ्यांनी आळवलं। या बैठकीमध्ये खासदार वसंतराव चव्हाण, शहराध्यक्ष अब्दुल सत्तार हे उपस्थित होते। आता पुढची बातमी आहे अजित पवार यांच्या संदर्भातली। अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला आजपासून सुरुवात झाली। नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरीमधून या यात्रेचा शुभारंभ झाल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आजपासून सुरू झाली। राज्यभरात ही जनसन्मान यात्रा निघणार आहे। या यात्रेमध्ये राष्ट्रवादीचे अनेक महत्त्वाचे नेते सहभागी झालेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही जन सन्मान यात्रा सुरू केलेली आहे। आजपासून आम्ही जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहे। महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असताना ज्या महत्त्वाच्या योजना कालच्या अर्थसंकल्पामध्ये आम्ही सादर केलेल्या आहेत, त्याबद्दलची माहिती ही आम्हाला शेतकऱ्यांना द्यायची, ही आम्हाला आमच्या बहिणींना द्यायची, मायमाऊलींना द्यायची, आमच्या मुलींना द्यायची, आमच्या युवा युवतींना देखील काही योजना आम्ही आणलेल्या आहेत त्याच्याबद्दलची माहिती द्यायची। पुढची बातमी बच्चू कडू यांच्या संदर्भातली आहे। उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बच्चू कडू मोठा मोर्चा काढणार आहेत, मात्र त्यांच्या या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली। मात्र बच्चू कडू मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। उद्या आमदार बच्चू कडू यांचा छत्रपती संभाजीनगर इथं भव्य मोर्चा असणार आहे, मात्र कडू यांच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। मात्र कडू हा मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळ यांनी। तुमच्या मोर्चाला जी आहे ती परवानगी नाकारलेली आहे, काय तुमची भूमिका असणार आहे? नाकाराचं काही कारण नव्हतं, पण का नाकारले माहीत नाही। आम्ही त्यांना अजूनही विनंती करतो का आपण हा मोर्चा शांततेनं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही काढतोय, पण तरी जर नाकारत असेल तर त्याचं उत्तर आम्ही उद्या देऊ आणि मोर्चा निघेल। कोणाचं धाडस कोणी आम्हाला अडवण्याचं करू नये। कोणतीही शक्ती आमचा मोर्चा थांबवू शकत नाही। काय तुमच्या मागण्या असणार आहे? साधारण किती लोक तुमच्या मोर्चामध्ये उद्या असणार आहे? 2 ते 2.5 लाख लोकांच्या वरते, कारण आता स्वतः काही एसटीनं काही रेल्वेनं येणार आहे। आणि मला असं वाटतं का शेतकऱ्याचे मुद्दे जे आहे, संपूर्ण कर्जमाफी सोबतच मुद्दल आणि व्याजामध्ये 2 वर्ष 50% सबसिडी द्यावी, मजुरांसाठी मंडळ व्हावं, मजुरासाठी एकही योजना नाही, बांधकाम मंडळाला कामगाराला जसं भेटतं तसं मजुराला द्यावे, प्रकल्पग्रस्तची महामंडळ तयार करून त्यालाही सुविधा कशा देता येईल ते सगळे आम्ही आंदोलन त्या याच्यामध्ये टाकलेले आहे। दुसरं असं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये घ्यावे। यासाठी पुढाकार जर सरकारनं घेतला नाही
तर मग मात्र आम्ही उद्या तो निर्णय घेऊ. उद्या त्या संदर्भात कशा पद्धतीनं समोर जायचं ते ठरवू आणि मग कसं लढायचं ते पाहू. नक्कीच हे होते बच्चू कडू. उद्या निर्णय घेऊ आणि महायुतीतून बाहेर कसं पडायचं याचा पुढचा निर्णय उद्या ठरवू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी आणि विरुद्ध दवाडे, झी मीडिया, अमरावती. त्यामुळे उद्या बच्चू कडूंचा मोर्चा निघतो का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आपण धावता आढावा घेऊया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज वाढवण बंदराचा आढावा घेणार आहेत. सह्याद्री अतिथीगृहावर आज दुपारी 4 वाजता या संदर्भात बैठक बोलावण्यात आली. स्थानिकांचा विरोध होत असताना मुख्यमंत्री कसा सुवर्ण मध्य साधणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं. निलेश लंके यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संभाजीनगर ते पुणे रेल्वे सुरू करा, कोपरगाव शिर्डी राहुरी नगर रस्ता दुरुस्त करा अशी मागणी केली. 20 ऑगस्टला राहुल गांधी यांचा महाराष्ट्रात विशेष दौरा होणार आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ते महत्त्वाची बैठक देखील घेणार आहे. राज्यात काँग्रेसच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे. विधानसभेची भाजपची पहिली यादी जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजप पहिली यादी जाहीर करणार आहे. पहिल्या यादीमध्ये जवळपास 50 जागांवर उमेदवार असतील. दिल्लीतून लवकरच ही यादी जाहीर केली जाणार आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप महिन्याभरात पूर्ण होणार असल्याची चर्चा आहे. 10 सप्टेंबरच्या जागा वाटप पूर्ण व्हायला हवं अशी इच्छा उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केली. जागा वाटप लवकर पूर्ण झालं तर प्रचाराला जास्त वेळ मिळेल असंही सांगण्यात आलं. राज्यसभेच्या 2 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एका जागेवर दावा करणार आहे. महाराष्ट्रात पियुष गोयल आणि छत्रपती उदयनराजे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगानं पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. त्यातल्या एका जागेवर राष्ट्रवादीनं दावा केलाय. काँग्रेसनं पंढरपूर विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय. प्रणिती शिंदे यांना पंढरपूर मतदारसंघात 42,000 मतांचं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे काँग्रेसने या मतदारसंघावर आपला हक्क सांगितलाय. माढ्यानंतर आता पंढरपूरवर दावा केल्यानं महाविकास आघाडीतला गुंता कसा सुटणार हे पाहावं लागेल. नितेश राणेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलंय. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये नितेश राणे वारंवार न्यायालयात गैरहजर राहत होते. त्यामुळे माझगाव न्यायालयानं हा वॉरंट बजावला. अटक टाळण्यासाठी 17 ऑक्टोबरला न्यायालयात व्यक्तिशः हजर राहणं बंधनकारक असणार आहे. 2.5 वर्ष उलटली तरी सरकारला गृह विभागाच्या राज्यमंत्री निवडीसाठी मुहूर्त मिळालेला नाहीये. गृह राज्यमंत्री नसल्यानं हजारो सुनावण्या रखडल्यात. पोलीस खात्याअंतर्गत सुनावण्या रखडल्याची माहिती आहे. राज्यमंत्रीच नसल्यानं याचा थेट फटका गृह विभागाच्या कामावर बसला. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ईव्हीएम मशीनच्या प्राथमिक तपासणीला सुरुवात झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्राथमिक तपासणीला सुरुवात झाली. यामध्ये बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट अशा एकूण 49,328 मशीन्सची तपासणी केली जाते. लाडकी बहीण योजनेचा दाखला देत सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला खडेबोल सुनावले. लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसे पैसे आहेत, मात्र जमीन मालकांना भरपाई देण्यासाठी पैसे नाहीत अशा शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारला फटकारले. 13 ऑगस्टपर्यंत या संदर्भात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले. धाडींसाडी कारवाईचा सपाटा लावणाऱ्या ईडीची सुप्रीम कोर्टानं चांगलीच कानउघाडणी केली. 10 वर्षात 5,000 गुन्हे दाखल केलेत, मात्र केवळ 40 प्रकरणात शिक्षा झाली. यावर बोट ठेवत तपास कसा चांगला होईल याकडे ईडीनं लक्ष द्यायला हवं असा सज्जड दमत सुप्रीम कोर्टानं दिला. परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते. जनहित याचिकाद्वारे खेळ खेळला जातो अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांना फटकारलं. एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात दाखल याचिकेबाबत वाघ यांची मागणी नेमकी काय आहे अशी विचारणा कोर्टानं केली. नागपूरच्या दीक्षाभूमी पार्किंग वादावर उत्तर देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं सरकारला 4 आठवड्यांची अंतिम मुदत दिली. 4 आठवड्यात भूमिका स्पष्ट करावी असे आदेश न्यायालयानं दिले. मुंबईतल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधल्या 4th श्रेणी कर्मचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी चौकशीचे आदेश दिलेत. काल सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये कर्मचारी असलेल्या अनिश चव्हाणचा मृत्यू झाला होता. डॉक्टर नसल्यानं उपचारांना उशीर झाल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. यावेळी हॉस्पिटलमध्ये कुटुंबियांनी गोंधळ देखील घातला होता.
दिलीप खेडकरांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात अर्ज दिला. पोलिसांकडून अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली. अहमदनगरच्या अकोलेमध्ये दूध दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची 33व्या दिवशी सांगता झाली. राज्याचे दुग्ध उपायुक्त हेमंत गडवे आणि दुग्ध विकास अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलकांच्या अनेक राज्यस्तरीय मागण्या मान्य झाल्या. मात्र उर्वरित मागण्यांसाठी संघर्ष सुरू ठेवणार असल्याचं दूध उत्पादक संघर्ष समितीकडून सांगण्यात आलं. सह्याद्रीच्या पर्वतरांग परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसानं कुकडी प्रकल्पातल्या 8 धरणांमध्ये सध्या 65% पाणीसाठा उपलब्ध झालाय. जुन्नर तालुक्यातल्या पिंपळगाव जोगे धरण 22% भरले. धरण परिसरात सध्या जोरदार पाऊस सुरू असून धरणाच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होती. पुणे धरणालगतच्या गावांना आता शुद्ध पाणी मिळणार आहे. पुणे महानगरपालिकेकडून नवा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. खडकवासला धरणालगत असलेल्या धायरी, नांदेड, नांदोशी, खडकवासला, नऱ्हे या गावांना याचा फायदा होणार आहे. मावळमध्ये यंदा चांगला पाऊस झाल्यानं 4 सूत्री पद्धतीनं भात लागवड झाली. भात लागवडीला मोठ्या प्रमाणात फुटवे झालेत. भातामध्ये तण वाढू लागले. त्यामुळे शेतातलं तण काढून टाकण्यासाठी आता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. डाळिंबाचा आगार म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाला 551 रुपये प्रति किलोचा उच्चांकी दर मिळालाय. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकरी शिवलिंग माने यांच्या डाळिंबाला हा भाव मिळालाय. चांगला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. आता बातमी वर्ध्यामधून येते. वर्धा हिंगणघाट रस्त्यावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी खड्डे झालेत. रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली. जवळपास 5 ते 10 फुटांचे खड्डे रस्त्यावर पडले. या खड्ड्यांमुळे अँब्युलन्ससह इतर वाहनांना देखील फटका बसतो. वर्धाच्या हिंगणघाट वर्धा मार्गावर कवट घाट इथं सध्या खड्डे पाहायला मिळतात. त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. दरम्यान खड्ड्यांची हीच भीषण अवस्था दाखवतायत आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे. वर्ध्याचा हिंगणघाट वर्धा जो राज्यमार्ग आहे, या मार्गाला जोडणारा जो कवड घाट आहे, या कवड घाटामध्ये जे आहे ते जवळपास आपण पाहू शकतो मोठमोठाले जे खड्डे आहेत ते खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी दररोज अपघात होत आहे आणि अनेक लोकांचे अपघात आतापर्यंत झालेले आणि या ठिकाणी गेल्या 15 दिवसापासून अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे. मात्र नेमका खड्डा किती मोठा आहे हा मोजण्याचा प्रयत्न आपण स्वतः या ठिकाणी करणार आहोत. एकंदरीत मी हा खड्डा मोजण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. एकंदरीत हा खड्डा किती मोठा आहे हा दाखवण्याचा प्रेक्षकांसाठी हा खड्डा मोजतो आहे. जवळपास हा खड्डा किती मोठा आहे हे बघा मी या ठिकाणी दाखवतो. जवळपास हा एक खड्डा जवळपास 5.5 फूट इतका हा एवढा मोठा खड्डा जो आहे हा खड्डा या ठिकाणी आहे. या खड्ड्यातून काही वेळापूर्वी या ठिकाणी ॲम्ब्युलन्स जी आहे वर्ध्याच्या रुग्णालयासाठी निघालेल्या होत्या. मात्र त्या ॲम्ब्युलन्सला कशी कसरत करून या ठिकाणी जे आहे ते आपला जीव या ठिकाणी त्यांना वाचवावा लागत. पेशंटला कशा पद्धतीनं सुखरूप पोचावं लागतं हे देखील मोठं त्यांच्यापुढे संकट निर्माण होते आणि अशा परिस्थितीत वर्धा हिंगणघाट जो हा मार्ग आहे हा संपूर्ण मार्ग खड्ड्यात गेल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. कॅमेरामॅन निखिल सोबत मी मिलिंद आंडे, G24 तास वर्धा. आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून. विधानसभेला आम्ही 80 ते 90 जागा मागणार असा दावा अजित पवार गटाचे धर्मराव बाबा आत्राम यांनी केलेला आहे. विधानसभेला महायुतीत आमचा पक्ष मोठा ठरेल असंही आत्राम यांनी म्हटलं. तर शरद पवारांना वाटलं असतं तर अजितदादा मुख्यमंत्री झाले असते. त्यावेळी जास्त जागा असताना देखील अजित पवारांना डावलल्याची खंत आत्राम यांनी बोलून दाखवली. त्यांनी जे बोललं ते खरंच आहे. जर पहिले ऑफर दिलं असतं तर पूर्ण पक्षाचा पक्ष आला असता आणि ते मुख्यमंत्री झाले असते, तितकंच खरं आहे. परंतु आता सुद्धा आपल्याला ते मागच्याच गोष्टी गेल्या तरी आज येणाऱ्या जे निवडणूक आहेत 3 महिन्यामध्ये त्यामध्ये मागेच आम्ही सांगितलं होतं की 90 सीट आम्ही 80 ते 90 सीट आम्ही मागणार आणि त्याच्यापैकी 100% सीट आपण कसं काय आपल्याला जे काही आपला महायुतीमध्ये ठरेल ते जे सीट्स येतील ते आमच्या मला वाटते आमचा सर्वात मोठा पक्ष म्हणून या राज्य सरकारमध्ये आम्ही महायुतीचं सरकार पुन्हा येईल.
राष्ट्रवादीचे जास्त जागा असल्यानंतर सुद्धा आपण काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिला होता आणि त्या दृष्टिकोनातून कुठेतरी दादांना डावलण्याचा प्रयत्न घरातूनच झाला होता आणि त्या दृष्टिकोनातून त्यानं खंत व्यक्त केलं ते काही खोटं नाही आहे. रात्राम यांचा हा दावा कितपत खरा ठरतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. या सगळ्या घडामोडींसोबतच बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा झी 24 तास.